या मुलाला अर्धनग्न केलं, वायरीने बांधलं, त्यानंतर चाकूने त्याच्यावरती वार केले। नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटामध्ये काम करणारा प्रियांश क्षत्रिय याच्याबरोबर हे सर्व घडलंय। प्रियांश क्षत्रिय उर्फ बाबू छत्री हा नागपूरच्या झोपडपट्टीमध्ये वाढलेला तरुण। याच्याबरोबर एवढं भयंकर कृत्य का घडलं, कोणी केलं? त्याचं झालं असं की नागपूरच्या झोपडपट्टीमध्ये वाढलेला हा प्रियांश क्षत्रिय नागराज मंजुळे यांना आपल्या झुंड चित्रपटासाठी एक तरुण हवा होता। त्यावेळेस त्यांची नजर नागपूरच्या या बाबू छत्री उर्फ प्रियांश क्षत्रियवरती पडली। त्यावेळेस नागराज मंजुळे यांनी त्याला झुंड चित्रपटामध्ये काम दिलं। चित्रपटामध्ये बाबू छत्रीचं नाव खूप गाजलं। त्यानंतर असं वाटलं की बाबू छत्रीचं आयुष्य पूर्ण बदलून जाईल, पण ऐकायला मिळाली ती त्याच्या मृत्यूची बातमी। मंगळवारी रात्री प्रियांश आणि त्याचा मित्र ध्रुव हे दोघंही दारू प्यायला बसले एका पडक्या घरामध्ये। दारू पित असताना त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला। हा वाद एवढा टोकाला गेला की बाबू छत्रीने बरोबर असलेला चाकू बाहेर काढला आणि ध्रुववरती वार केला, पण ध्रुवने तो चाकू हिसकवला आणि बाबू छत्रीवरती वार केले। नंतर त्याला वायरीने बांधलं, डोक्यामध्ये दगड घालून तिथून तो पसार झाला। खरं चित्रपटामध्ये काम मिळाल्यानंतर बाबू छत्रीचं आयुष्य बदलायला हवं होतं, पण तो ज्या परिसरामध्ये राहत होता त्या सर्व ठिकाणी त्याचे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काही ना काही कनेक्शन होते।